गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मागील लेक्चरला आपण इलेक्ट्रॉनिक बोर्ड म्हणून बघितलं होतं. तर आपण या ठिकाणी मागील लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड, सर्वप्रथम लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलेन्सी पाहिलं होतं. त्याच्यामध्ये लास्ट ऑर्बिट जर काढलं तर उरलेला जो न्यूक्लियसचा भाग आहे त्याला आपण कर्नल असे म्हणत होतो. त्यानंतर त्याच्यामध्ये काही नियम होते. ते नियम म्हणजेच काय की लास्टच्या ऑर्बिटमध्ये जर त्याच्या पहिलीच कक्षा असेल के शेल आणि ती शेवटची जर त्याची असेल तर त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन लागतात. त्याला आपण डुप्लेट म्हणत होतो. आणि जर के शेलपेक्षा जर एल सेल वगैरे असतील पुढच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन तर त्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन लागतात. त्याला आपण ऑक्टेट म्हणत होतो. जर 8 इलेक्ट्रॉन असतील तर तो काय असणार आहे, स्टेबल असणार आहे. किंवा पहिल्या के कक्षेमध्ये केस फक्त असेल के शेल तर त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील डुप्लेट तर तो काय असणार आहे, स्टेबल असणार आहे. हा नियम होता. त्यानंतर ज्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहेत असेच फक्त ॲटम काय आहेत केमिकल कॉम्बिनेशनमध्ये रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होतात किंवा केमिकल कॉम्बिनेशन करतात. त्याच्यामध्ये तिसरा नियम काय बोलला होता की ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहेत, 8 इलेक्ट्रॉन असतील तर स्टेबल असणार आहे ऑक्टेट. जर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील तर तो आपल्याकडले इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमला देतो. आणि जर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील तो ते आपल्याकडले इलेक्ट्रॉन देत नाही, तो दुसऱ्याकडे काय करतो, इलेक्ट्रॉन घेतो म्हणजेच गेन करतो. इलेक्ट्रॉन देणे त्याला लॉस म्हणतो आपण आणि इलेक्ट्रॉन घेणे त्याला गेन म्हणतो. आता जो इलेक्ट्रॉन देतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि जो इलेक्ट्रॉन घेतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. जेवढे इलेक्ट्रॉन ॲटम एखादा आपल्या शेवटच्या कक्षेमध्ये देतो, समजा 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असणारा देतो इलेक्ट्रॉन, समजा 3 इलेक्ट्रॉन ते शेवटच्या कक्षेत आहेत आणि त्याने ते 3 इलेक्ट्रॉन दिले तर त्याच्यावरती 3 पॉझिटिव्ह चार्ज येतात. 2 इलेक्ट्रॉन समजा शेवटच्या कक्षेमध्ये देऊन टाकले तर त्याच्यावरती 2 पॉझिटिव्ह चार्ज येतात. आणि जर 1 इलेक्ट्रॉन लास्टच्या कक्षेमध्ये असेल आणि तो जर त्याने लॉस केला दुसऱ्याला दिला तर त्याच्यावरती 1 पॉझिटिव्ह चार्ज येतो. त्याला आपण लॉस करणे त्याला म्हणतो पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सी म्हणतो आपण. आणि जर शेवटच्या कक्षेमध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील तर तो काय करतो, आपले इलेक्ट्रॉन देत नाही दुसऱ्या तर दुसऱ्याकडे इलेक्ट्रॉन घेतो. समजा शेवटच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, मग 8 इलेक्ट्रॉन होण्यासाठी त्याला 3 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. तर तो काय करतो की दुसऱ्याकडनं 3 इलेक्ट्रॉन घेतो. मग 3 इलेक्ट्रॉन घेणे म्हणजेच त्याला गेन करणे म्हणतो आपण. जेवढे 3 इलेक्ट्रॉन घेतले तेवढे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतात, 3 निगेटिव्ह चार्ज येणार. समजा 2 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत त्याच्या 6 इलेक्ट्रॉन आहेत तर त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे तर तो काय करतो, 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडनं गेन करतो. त्यामुळे त्याच्यावरती 2 निगेटिव्ह चार्ज आहेत. समजा शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, 8 पूर्ण करण्यासाठी त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यावेळी तो 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडनं घेतो म्हणून त्याच्यावरती 1 निगेटिव्ह चार्ज येतो. त्याला आपण निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी म्हणतो. इलेक्ट्रॉन घेणे त्याला काय म्हणतो, गेन करणे म्हणजेच निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी असे म्हणतो. त्याच्या आधारे आपण काही मॉलिक्यूल तयार झालेले पहिले होते. आता इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये डिसिमिलर ॲटममध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. डिसिमिलर म्हणजे काय, 2 वेगवेगळे ॲटम. उदाहरणार्थ आपण NaCl बघितलं होतं, त्याच्यामध्ये Na वेगळा आहे, Cl वेगळा आहे, सोडियम वेगळा आहे, क्लोरीन वेगळा आहे. तर 2 ॲटममध्ये काय इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत होती, पण दोन्ही ॲटम कसे होते, भिन्न होते. 2 डिसिमिलर ॲटम हे इलेक्ट्रोव्हॅलेन्सीमध्ये आपण बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन देवाणघेवाणनुसार आपण NaClचं एक एक्झाम्पल पाहिलं होतं, कॅल्शियम क्लोराईडचं एक एक्झाम्पल पाहिलं होतं, त्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साईडचं पाहिलं होतं. मॅग्नेशियम ॲटम इलेक्ट्रॉन देतो आणि ऑक्सिजन इलेक्ट्रॉन 2 घेतो, हे पण पाहिलं होतं आपण त्या ठिकाणी. तर आता त्याच्या आपण कॅरेक्टरिस्टिक्स देखील पाहिलेले आहेत, वैशिष्ट्ये काय आहेत त्या.
इलेक्ट्रॉनिक कंपाऊंडची की ती पाण्यामध्ये विरघळतात, डिझॉल्व्ह होतात, किंवा नॉन पोलर सॉल्व्हंट जे आहे बेन्झीन त्याच्यामध्ये ती विरघळत नाहीत, किंवा इलेक्ट्रॉनिक कंपाऊंडचे मेल्टिंग पॉईंट जास्त आहे, बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, हे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं. आता नेक्स्ट पुढचा जो टाईप्स ऑफ बॉन्ड आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड आहे किंवा कोव्हॅलन्सी आपण म्हणतो. यापूर्वीचे जे बेसिक कोर्समध्ये आपले लेक्चर झालेले आहेत त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड झालेले आहेत सर्व, तेच आता पुन्हा आपण रिपीट म्हणून बघतोय. तर सेकंड टाईप बघूया आपण बॉन्डचा, कोव्हॅलन्सी किंवा कोव्हॅलंट बॉन्ड. फर्स्ट डेफिनेशन बघू आपण त्याची. व्हॅलन्सी ऑब्टेन्ड बाय, डेफिनेशन द्यायची. डेफिनेशन व्हॅलन्सी ऑब्टेन्ड बाय mutual sharing of electrons, mutual sharing of electrons, mutual sharing of electrons between similar or dissimilar atoms, between similar or dissimilar atoms of an element so as to complete their last shape तेव्हा म्हणतो आपण octet is known as covalency, and bond between combining atoms is covalent bond. तर याच्यामध्ये बघा कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, व्हॅलन्सी ऑब्टेन्ड बाय म्युच्युअल शेअरिंग म्हणजे भागीदार. शेअरिंग म्हणजे काय, इलेक्ट्रॉनची भागीदारी. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन सिमिलर और डिसिमिलर ॲटम्स. आता इलेक्ट्रॉनची भागीदारी ही एकसारख्या ॲटम मध्ये पण घडते किंवा भिन्न ॲटम मध्ये देखील घडते. फॉर एक्झाम्पल एकसारख्या ॲटम मध्ये तर आपण काय म्हणता येईल, क्लोरीन सिमिलर ॲटम आहे, डिसिमिलर ॲटम आहे. आता सिमिलर ॲटम कोणते, क्लोरीन, दोन क्लोरीन ॲटम आहे त्याच्यात. क्लोरीनचे किती ॲटम आहेत, दोन. या दोन ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होते, त्यापासून क्लोरीन मॉलिक्यूल तयार होतो. ठीक आहे. तर डिसिमिलर ॲटम म्हणजे काय, दोन वेगवेगळे ॲटम. आता या ठिकाणी हायड्रोजन वेगळा आहे, ऑक्सिजन वेगळा आहे. तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी केली जाते. हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये इलेक्ट्रॉनची काय केली जाते, भागीदारी केली जाते, शेअरिंग केलं जाते दोघांच्या मध्ये, एकमेकांच्या मध्ये. तसंच या दोन क्लोरीन एकसारखे आहेत त्यांच्यामध्ये देखील शेअरिंग केलं जाते. ॲटम्स ऑफ एन एलिमेंट सो ॲज टू कंप्लीट म्हणजे पूर्ण करणे. देअर लास्ट स्टेज, त्याची शेवटची कक्षा काय केली जाते, पूर्ण केली जाते. कशाच्या आधारे, एकमेकांची भागीदारी इलेक्ट्रॉनची केली जाते. कशामध्ये, दोन भिन्न ॲटम किंवा दोन सारखेच ॲटम असणार आहे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची
शेवटची कक्षा पूर्ण केली जाते त्याला आपण ऑक्टेट म्हणतो. लास्टच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील तर त्याला काय म्हणतो आपण ऑक्टेट. त्यालाच काय म्हणतो इट इज नोन ॲज कोव्हॅलन्सी. अँड बॉन्ड बिटवीन कंबायनिंग ॲटम्स इज कोव्हॅलंट बॉन्ड. की आणि त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. आता एक्झाम्पल आपण क्लोरीन बघितलेला आहे. हा एक क्लोरीन आहे, हा एक क्लोरीन आहे. क्लोरीनचा अणू काय 17. इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण बघितलं काय ना 2 8 7 हे 7 इलेक्ट्रॉन आहेत. आता हा एक क्लोरीन आहे, हा एक क्लोरीन आहे. दोन्ही क्लोरीनचा अणू किती आहे 17. ॲटॉमिक नंबर 17 आहे. इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन. ते 7 इलेक्ट्रॉन या ठिकाणी आपण दाखवलेले डॉटेडने 2 4 6 आणि 1 7. आता दुसरा क्लोरीन आहे त्याचे 7 इलेक्ट्रॉन आपण क्रॉस मार्कने दाखवलेले 2 4 6 आणि 7. आता इलेक्ट्रॉनची भागीदारी कशी केली जाते तर हे बघा. ह्या क्लोरीनचा हा इलेक्ट्रॉन भागीदारीत काढलेला आहे. ह्या क्लोरीनने हा आपला इलेक्ट्रॉन भागीदारीत केलेला आहे, शेअरिंग केलेला आहे. मग त्यामुळे शो बॉक्स बघा ह्या क्लोरीनचा असणार आहे. 8 इलेक्ट्रॉन आहेत 2 4 6 7 1 8. हा बॉक्स बघा हा क्लोरीनचा आहे 2 4 6 7 1 8. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाने ह्याने आणि ह्याने एक एक इलेक्ट्रॉन काय केलाय कॉन्ट्रीब्यूट केलाय, शेअर केलेला आहे. आणि त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार झालेला आहे हा जो बॉन्ड त्याला काय म्हणतो आपण कोव्हॅलंट बॉन्ड असे म्हणतो. म्हणजेच काय Cl बॉन्ड Cl. एक एक इलेक्ट्रॉनची भागीदारी त्याला हा आपण काय म्हणतो बॉन्ड म्हणतो. आलं लक्षात. तो जो बॉन्ड तयार झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड असे म्हणतो. येते लक्षात. कारण की दोघांचा ऑक्टेट पूर्ण झालेला आहे. हा याचा एरिया आला आणि याचा हा एरिया आला. दोघांच्या याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. आपला ऑक्टेट त्याने काय केलेला आहे पूर्ण त्या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो डेफिनेशन. व्हॅलन्सी यापूर्वी आपण पाहिलं होतं कोव्हॅलंट इलेक्ट्रॉन बॉन्ड मध्ये की लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतो. ते इलेक्ट्रॉन एक देतो आणि दुसरा इलेक्ट्रॉन घेतो. पण याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दिला पण जात नाही आणि इलेक्ट्रॉन घेतला पण जात नाही. तर या कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय केलं जात आहे शेअरिंग केलं जात आहे, भागीदारी केली जाते. इलेक्ट्रॉनची भागीदारी केली जाते. इलेक्ट्रॉन कायमचा दिला जात नाही किंवा इलेक्ट्रॉन कायमचा घेतला जात नाही. तर इलेक्ट्रॉनची काय केली जाते भागीदारी केली जाते. आणि ती पण 2 सारखेच ॲटम असतील सिमिलर किंवा 2 भिन्न ॲटम्स असतील डिसिमिलर. आणि आपली शेवटची कक्षा काय करतात ते इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने पूर्ण करतात. एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघितलेलं आहे क्लोरीनचं. तर क्लोरीन ॲटम आहे त्याचा नाव काय 17. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या 8 आणि तिसऱ्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर इथे 2 शेवटच्या कक्षेतले 7 इलेक्ट्रॉन दाखवले 2 4 6 आणि 1 7. तसेच दुसऱ्या क्लोरीनचे इलेक्ट्रॉन आहेत 2 4 6 आणि 1 7. आता हा क्लोरीन आपला हा इलेक्ट्रॉन आणि इकडचा क्लोरीन हा डॉटचा एक इलेक्ट्रॉन दोघेही काय करतात कॉन्ट्रीब्यूट मध्ये इलेक्ट्रॉन घेतात आणि त्यांच्यामध्ये आपला ऑक्टेट दोघेही पूर्ण करून घेतात. हा बॉक्सच्या एरियामध्ये 8 इलेक्ट्रॉन येतात हे सगळे आणि ह्या बॉक्सच्या एरियामध्ये हे 8 इलेक्ट्रॉन येतात. एक एक इलेक्ट्रॉनची भागीदारी झालेली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जो बॉन्ड तयार झाला आहे तो सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे. त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड असे म्हणतो. समजा 2-2 इलेक्ट्रॉनची भागीदारी केली, 2-2 इलेक्ट्रॉनची भागीदारी केली तर डबल बॉन्ड तयार होणार. त्याला डबल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. समजा 3-3 इलेक्ट्रॉनची भागीदारी केली तर त्याच्यामध्ये जो बॉन्ड तयार होणार तो ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार. ठीक आहे. हे डेफिनेशन एक्झाम्पल लिहून घ्या तुम्ही. त्याचा पुढचा भाग आहे त्याच्यातलाच लिहून देतो तुम्हाला.
पुढचा भाग लिहून घ्या त्याच्यामधला. The compound formed by the compound formed by mutual sharing of electrons, mutual sharing of electrons, mutual sharing of electrons between the atoms, between the atoms, between the atoms called covalent compound, called covalent compound. आता त्याच्यामध्ये काही नियम आहेत, ते नियम आपण बघू. सिंगल बॉन्ड, आता आपण जो एक्झाम्पल मध्ये बोलत होतो सिंगल बॉन्ड, जर समजा एक एक इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली तर सिंगल बॉन्ड तयार होणार, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. जर दोन दोन इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली तर डबल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल, आणि जर तीन तीन इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली तर ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल. तर आपण नंबर 1 नियम बघू. ए पॉइंट, the covalent compound is formed by the covalent compound is formed by mutual sharing of mutual sharing of one pair of electrons, one pair of electrons between two atoms, between two atoms, between two atoms, they form single covalent bond. काय सांगितलं आहे बघा, the covalent compound is formed by, covalent compound जे तयार होणार ते कसं होणार, mutual sharing of one pair of electrons. जर समजा एक्झाम्पल हा A आहे आणि हा B आहे, दोघांनी जर एक एक इलेक्ट्रॉनची भागीदारी केली, हा A चा इलेक्ट्रॉन आहे आणि हा B चा इलेक्ट्रॉन आहे, या दोघांनी जर एक एक इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये काढले तर त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होणार तो कुठला होणार, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होणार. येते लक्षात. आता तो कसा दाखवला जातो, अशा पद्धतीने दाखवला जातो सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. समजा एक एक इलेक्ट्रॉनची भागीदारी जर झाली तर त्याच्यामध्ये बॉन्ड तयार होतो, त्याला सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. परत एकदा सांगतोय, द कोव्हॅलेंट कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन टू ॲटम्स टू फॉर्म सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. की जर एक एक इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली, वन पेअर म्हणजे काय, एक जोडी म्हणजे काय, एका ॲटमचा एक इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या ॲटमचा एक इलेक्ट्रॉन, त्याला वन पेअर म्हणतो आपण. त्या ठिकाणी एकाचा एचा एक इलेक्ट्रॉन आहे, बीचा एक इलेक्ट्रॉन आहे. मगाशी आपण क्लोरीनचं एक्झाम्पल दिलं होतं. क्लोरीनचं काय होतं की हा क्लोरीन आहे, हा एक क्लोरीन आहे, हे क्लोरीनचे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे क्लोरीनचे इलेक्ट्रॉन आहेत. लास्टच्या कक्षामध्ये 2 8 7, याचे कसे आहेत 2 8 7. तर
हा जो बॉन्ड आहे एक एक इलेक्ट्रॉन भागीदारी केलेले आहे. या बॉक्समध्ये हे चार्ट आहेत, या बॉक्समध्ये हे चार्ट आहेत. तर हा जो बॉन्ड आहे एक एक इलेक्ट्रॉनच्या भागीदारीचा त्याला आपण काय म्हणतो सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड असे म्हणतो. ठीक आहे, हे लिहून घ्या. आता नियम सेकंड बघा काय बी. नियम दुसरा नियम सेकंड काय सांगतोय द कोव्हॅलेंट कंपाउंड इज फॉर्म्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ टू पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. दोन इलेक्ट्रॉनच्या जोड्या. किती मगाशी आपण एक एक इलेक्ट्रॉनची केली होती, आता टू पेअर म्हटलंय दोन इलेक्ट्रॉनची जर भागीदारी झाली तर त्यांच्यामध्ये कुठला बॉन्ड तयार होणार डबल कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा ह्या पद्धतीने दाखवला जातो डबल लाईन. ठीक आहे, आता या ठिकाणी ए चे 2 इलेक्ट्रॉन आहेत समजा आणि बी चे देखील 2 इलेक्ट्रॉन आहेत. तर त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होणार याचे 2 इलेक्ट्रॉन याचे 2 इलेक्ट्रॉन भागीदारीत काढलेले आहेत कॉन्ट्रीब्युशन मध्ये. तर त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होणार दोघांच्या मध्ये तो डबल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार. येते का लक्षात की द कोव्हॅलेंट कंपाउंड इज फॉर्म्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ टू पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. दोन इलेक्ट्रॉनची जर जोडी काढली भागीदारीमध्ये केली तर त्याच्यामध्ये डबल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. तो ह्या पद्धतीने दाखवला जातो डबल लाईन. त्याच्यामध्ये ए चे 2 इलेक्ट्रॉन आहेत, बी चे 2 इलेक्ट्रॉन आहेत, शेअरिंग केलेला आहे. त्याच्यामध्ये जो बॉन्ड तयार झाला आहे तो डबल बॉन्ड तयार झालेला आहे. ठीक आहे, नोट्स लिहून घे. पुन्हा तिसरा पॉइंट आहे तो बघू आपण. सी पॉइंट three pair of electrons between two atoms triple covalent bond. आता तिसरा पॉइंट काय होतोय द कोव्हॅलेंट कंपाउंड इज फॉर्म्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ. शेअरिंग म्हणजे भागीदारी. शेअरिंग ऑफ थ्री पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. थ्री म्हणजे तीन इलेक्ट्रॉनच्या जोड्या जर भागीदारीत आणल्या, एका ॲटमचे 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमचे 3 इलेक्ट्रॉन जर भागीदारीमध्ये घेतले तर त्याला थ्री पेअर म्हणतो आपण. तेव्हा त्यावेळी जो बॉन्ड तयार होतो ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. तो आपण 3 लाईनी दाखवतो या ठिकाणी. 3 लाईन्स. समजा ए चे 3 इलेक्ट्रॉन आहेत भागीदारी, बी चे पण 3 इलेक्ट्रॉन आहेत भागीदारी. तर त्यांच्यामध्ये दोघांनी भागीदारीमध्ये 3 इलेक्ट्रॉन काढलेले. ए ने 3 इलेक्ट्रॉन भागीदारी घेतले, बी पण 3 इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जो बॉन्ड तयार होणार आहे तो ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. पुन्हा एकदा सांगतो मी इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये 2 वेगवेगळ्या ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन दिले जात होते आणि इलेक्ट्रॉन घेतले जात होते. लॉस अँड गेन इलेक्ट्रॉन. तर आता कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन लॉस किंवा गेन केले जात नाहीत, इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले जात नाही. तर काय केलं जातं कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स केले जातात, शेअर केले जातात, भागीदारी केली जाते इलेक्ट्रॉनची. तर शेअरिंग करत असताना जे कोव्हॅलेंट कंपाऊंड जेव्हा तयार होते ज्यावेळी इलेक्ट्रॉनची भागीदारी केली जाते त्याला कोव्हॅलेंट कंपाऊंड आपण म्हणतो. तर आता त्यांच्यामध्ये 3 प्रकारचे बॉन्ड तयार होतात. एक सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, एक दुसरा आहे तो डबल कोव्हॅलेंट बॉन्ड आणि तिसरा आहे तो ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. तर सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असताना त्यांच्यामध्ये की इलेक्ट्रॉन जे आहेत ते दोन्ही ॲटम एक इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात. एक इलेक्ट्रॉनची जर भागीदारी केली तर त्यांच्यामध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. आता भागीदारी कशासाठी करतात तर आपल्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्ण व्हावेत असे प्रत्येक ॲटमला वाटत असते आणि ते 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होण्यासाठी
जर त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन कमी असतील, एक एक किंवा दोन दोन किंवा तीन तीन इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत कमी असतील, तर त्या पोझिशनला जर दुसरा ॲटम त्यांना कायमस्वरूपी इलेक्ट्रॉन देऊ शकत नसेल आणि आपल्याकडले ते इलेक्ट्रॉन दुसऱ्याला कायमस्वरूपी देऊ शकत नसतील, तर त्यावेळी काय करतात दोन्ही ॲटम की आपले एकमेकाचे इलेक्ट्रॉन आहेत ते भागीदारीमध्ये आणतात आणि दोघंही आपले ऑक्टेट शेवटच्या कक्षा पूर्ण करतात. म्हणजे कायमस्वरूपी असा कुठलाच ॲटम आपला त्याला इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही. तर दोघे जण एकत्र येतात आणि कॉन्ट्रीब्युशनमध्ये त्या इलेक्ट्रॉनचा उपयोग करून घेतात आणि आपलं ऑक्टेट त्या ठिकाणी पूर्ण करतात. सिंगल कोव्हॅलंट बॉन्डमध्ये एक एक इलेक्ट्रॉन दोघं जण कॉन्ट्रीब्यूट करतात आणि ऑक्टेट आपलं पूर्ण करतात. एक्झाम्पल क्लोरीनचं मी सांगितलं आहे. क्लोरीनमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये 7-7 इलेक्ट्रॉन आहेत, दोघांनाही एक एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर ते दोघेही एक एक इलेक्ट्रॉन काय करतात कॉन्ट्रीब्युशनमध्ये वापरतात आणि दोघेही आपलं ऑक्टेट पूर्ण करून घेतात. त्याप्रमाणे ज्यावेळी दोन दोन इलेक्ट्रॉन भागीदारी दोन दोन इलेक्ट्रॉनची गरज असेल लास्टच्या कक्षेमध्ये, त्यावेळी दोन्ही ॲटम काय करतात दोन दोन इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये घेतात आणि आपलं ऑक्टेट पूर्ण करतात. त्यावेळी डबल कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो, कारण की दोन दोन इलेक्ट्रॉन असतील तर डबल बॉन्ड त्या ठिकाणी तयार होतो. आणि जर शेवटच्या कक्षेमध्ये तीन तीन इलेक्ट्रॉनची गरज असेल ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी, तर ते दोन्ही ॲटम काय करतात आपल्या लास्टच्या कक्षेमध्ये तीन तीन इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये काढतात, कॉन्ट्रीब्युशन करतात आणि आपलं ऑक्टेट पूर्ण करून स्टेबल होतं. आणि त्यावेळी तीन तीन इलेक्ट्रॉन जर काढले तर त्यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड तयार होतो, ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. हे बघा या पद्धतीनं. तर सांगितलेल्या ह्या नोट्स आहेत, ह्या व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही. इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड झालेला आहे, कोव्हॅलंट बॉन्डचे डेफिनेशन दिलेलं आहे. कोव्हॅलंट बॉन्डचे प्रकार 3 आहेत, सिंगल कोव्हॅलंट, डबल कोव्हॅलंट आणि ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. या नोट्स लिहून काढा आणि नोट्स माझ्या नंबरवरती फोटो काढून त्याचे पाठवा. ठीक आहे.